The fire is coming down. Please evacuate. जेव्हा गांडी खाली आग लागते ना तेव्हा कळतं काय अवस्था असते. मी लिटरली कालपासून दुपारपर्यंत रिलॅक्स होतो, पण आता माझ्या घराच्या मागे आग लागली आहे. आई शपथ. बेकार आहे बेकार. हेलिकॉप्टर पण दिसत नाही, एवढी आग आहे, एवढा धूर आहे. मी आत्ता धुक्यामध्ये चालत नाहीये, मी आत्ता चालतो धुरामध्ये. लिटरली घरात आग लागली आहे. LA मध्ये लागली, कॅलिफोर्नियामध्ये आग लागली आहे 4-5 ठिकाणी. कालपासून चालू आहे सगळं, काल म्हणजे परवा रात्रीपासून. अवस्था बेकार आहे. सगळेजण निघून चाललेत, शहर सोडून चाललेत, जागा सोडून चाललेत, शहर नाही पण कुठेही जा सगळीकडे धुवाचा हाहाकार आहे. खाली बघू शकता तुम्ही, गर्दी आहे, सगळीकडे ट्रॅफिक आहे सगळीकडे. आणि हे सगळे हेलिकॉप्टर फिरतात, त्या डोंगरावरती चाललेत पाणी सोडायला. लिटरली केवढा धूर आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. तर आम्ही तर सोडून नाही चाललं, आम्ही एकदम लास्ट मोमेंटला जाणार, कारण की काही होऊ शकतं. पण काही होणार नाही याची खूप आशा आहे. काय होणार नाही, फक्त सगळं व्यवस्थित राहा, बी सेफ, दॅट्स इट. असं कोणी कधी बघू नये. जस्ट आत्ता बातम्या बघून बाहेर आलो. आग आली कंट्रोलमध्ये, काय टेन्शन. रोड सगळा शांत आला. सगळ्या ज्या लोकांना बाहेर जायचं होतं ती लोक सगळी बाहेर गेलीत. की चांगलं वातावरण थंड आहे. अजूनही बिल्डिंगचे अलार्म्स चालू आहेत, पण घाबरण्यासारखी काय आता गोष्ट नाहीये. सगळं कंट्रोलमध्ये आलंय. फक्त एकच भयंकर गोष्ट आहे ती हवा. श्वास घेता नाही अशी परिस्थिती झाली असती, पण आता तसं काय नाही, एकदम व्यवस्थित आहे. रस्ते सगळे एकदम रिकामे झालेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. पण हे फक्त सगळं हवेमुळे झालं. हवा हवा हवा. रोडची परिस्थिती बघू शकता तुम्ही, झाडं पडले ठिकठिकाणी, पालेपाचोळे. कारण की कॅलिफोर्निया किती समृद्ध असलं तरी इथे ड्रायनेस खूप आहे. त्यामुळे हे आगीचं खूप मोठं कारण आहे की या राज्यामध्ये. आणि गेले 2 वर्ष या टायमिंगमध्ये जोरात पाऊस पडायचा, त्यामुळे आग नाही लागायची. पण यावर्षी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाऊस पडायचा, त्यामुळे आग नाही लागायची. तुम्ही इथनं बघू शकता ही आग दिसतीये, पण ती आता कंट्रोल आहे. पण मोठमोठे लपटे दिसतात आगीच्या. आईच्या गावात पाऊस पडला नव्हता, त्यामुळे हे सगळं कारण आहे आग लागायचं. पाऊस पडला नाही त्यामुळे आग लागते. आणि इथे जेव्हा पाऊस पडतो इथले लोक खुश होतात की ड्रायनेस नाही आहे, पाऊस आला, लोक नाचतात. पण यावेळेस पाऊसच नाही आहे. मी आता थोडं अजून पुढे जातो आणि बघतो काय दाखवतात. ते हेलिकॉप्टर येतात. हे जे हेलिकॉप्टर आहे हे पाण्याचं हेलिकॉप्टर. मी पाण्याचं हेलिकॉप्टर जाणार आणि इथे पाणी सोडणार. म्हणजे घर हदरतंय. हे जेव्हा घरावरनं जातं ना, घर हदरतंय अख्खं. तुम्ही आवाज ऐकू शकता केवढा दमदार आहे. आता हे पाणी सोडेल, पण पाणी सोडताना आपल्याला दिसणार नाही
कारण की धूर एवढा आहे. म्हणजे लिटरली मी या डोंगरावरती दररोज चालायला जायचो, दररोज. पण कधी वाटलं नव्हतं की मी डोंगर असा पण बघेल. माझा सर्वात आवडीचा डोंगर हाईकसाठी रनियन कॅनियन. आग लागली 5:30 वाजता आणि अजूनही आग चालूच आहे. आलेत आग विझवायला. लवकरात लवकर आग विझून दे, अधूर जाऊन दे. हॅलो सर. आता आली आहे कंट्रोल मध्ये आग. Here, turning into white smoke. Well, we're starting to feel a major sense of relief, but you probably saw from Sky 5 just a gridlock because we did in fact need those for evacuating. Pullman South, so I mean, we just चांगली गोष्ट आहे आग कंट्रोलमध्ये आली आहे. हाच तो रोड, या रोडवरनं आम्ही जायचो. मी आणि ऋषिकेश आम्ही याच रोडवरनं जायचो. पण आता हा रोड अशा कंडिशनमध्ये आम्ही बघू असं आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं. पण काय होऊ शकतं काय माहीत नाही. ठीक आहे, लाईफ